नमस्कार, मी प्रशांत आणि आपण पाहत आहात सविस्तर न्यूज। आता आम्ही तुम्हाला अशी बातमी दाखवणार आहोत की ज्यामुळे तुमची बोटं नक्कीच तोंडात जातील। विजेची माहिती ही लहानांपासून थोरांपर्यंत व्हावी यासाठी महावितरण कंपनीने अनेक ठिकाणी सुरक्षा सप्ताह घेतले आहेत। विट्यात देखील महावितरण कंपनीच्या वतीने हा अनोखा सप्ताह संपन्न झाला, परंतु या सप्ताहाचा पुरताच फज्जा उडालाय। असं नेमकं काय झालं या ठिकाणी पाहूया। विद्युत निरीक्षक व विद्युत निरीक्षण विभाग यांच्या वतीने महावितरण कंपनीमार्फत महाराष्ट्र शासनाचा दिनांक 11 ते 17 जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह सुरू आहे। विटा येथेही महावितरण कंपनीमार्फत हा सुरक्षा सप्ताह आयोजित केला होता। नागरिकांना याची कोणतीही माहिती न देता व याचा प्रचार प्रसार न करताच हा सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला होता। यामध्ये महावितरणने प्रथमतः विटा शहरातून रॅली काढत याबाबत विटा पोलीस ठाण्यात जाऊन चक्क पोलिसांनाच याबाबतचे धडे दिले। तर यावरच ते न थांबता कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी एक कार्यशाळा देखील घेतली। यामध्ये घेतलेल्या कार्यशाळेत मात्र विद्युत निरीक्षकाची काय अवस्था झाली आता हे तुम्हीच बघा। महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। सुरक्षा सप्ताह हा कार्यक्रम फक्त 7 दिवसासाठी मर्यादित नसून हा एक रिमाइंडर आहे की तुम्ही वर्षभर सुरक्षेचे पालन केले पाहिजे। सुरक्षा साधनांचा वापर करून वाहिनीवरती काम करणे आवश्यक आहे। तसेच विद्युत वाहिनीवर काम करत असताना सुरक्षा नियमांचे योग्य प्रकारे पालन करणे आवश्यक आहे। याबाबत त्यांना मार्गदर्शन केले जात आहे। कार्यक्रम एवढ्यावरच न थांबता पुढे सुरू राहिला, परंतु इथेही थोडं वेगळंच घडलं। ज्या कार्यशाळेमध्ये माहिती देण्यासाठी प्रोजेक्टर आणला होता तो मात्र बंद पडला आणि माहिती घेण्यापलीकडे व वायर गोळा करण्यापलीकडे अधिकाऱ्यांना काम उरले नाही। यावेळी मात्र इलेक्ट्रॉनिक अडचण असल्याचे खुद्द कर्मचाऱ्यांनी सांगितले। विद्युत निरीक्षक मिरज यांच्यातर्फे महावितरण कंपनी विटा शहर डिव्हिजन यांच्याकडून ही फेरी काढली होती। लोकांनी यातून बरंच काही घेण्यासारखं आहे। आज ही फेरी झाली ही फक्त सुरक्षितता आणि फक्त सुरक्षिततेसाठीच होती। जनतेची सुरक्षितता हीच लाईन स्टाफची सुरक्षितता आहे। पूर्ण माहिती मिळाली नाही, ते कॅम्प्युटरवरती काहीतरी प्रॉब्लेम होता। म्हणजे दिसल नाही, कॅम्प्युटर बरोबर दिसल नाही। इलेक्ट्रिकच थोडीफार माहिती मिळाली। हा सगळा प्रकार झाल्याने उपस्थितांनी मात्र संयोजक व आयोजकांची चांगलीच कानउघडणी केली। केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमचा पगार जो तुम्हाला देतं किंवा या सर्व योजना खर्च करतं, यातली पैन शेतकऱ्यांच्या श्रमातनं घामात नसते, मजुरांच्या घामात नसते, याची जाणीव आपण सर्व लोकांनी ठेवली पाहिजे। बरे जगासाठी चाललेलं नाही, चाललंय ते तुमच्यासाठी चाललेलं आहे। वीज मंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा विभाग आहे। शासन नेहमी महामंडळावर कुणाचं तरी नियंत्रण असावं यासाठी ऊर्जा विभाग राज्य सरकारचं काम करतो। तेव्हा आपल्या सर्व लोकांना कळलं पाहिजे की ते लोक सुप्रीम आहेत, ते लोक आपले वरिष्ठ आहेत, ती एक पॅरलल यंत्रणा आहे आणि त्यांचे बाब आपण गांभीर्याने घेतली पाहिजे। एवढं सगळं झालेलं असताना देखील कार्यक्रम चांगला झाल्याचा आव आणत कर्मचारी व अधिकारी हे वडापाववर ताव मारत बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले। मात्र शासनाने भरवलेल्या या सप्ताहाचे प्रबोधन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यास आयोजक मात्र विसरले नाहीत। हा सर्व प्रकार ऊर्जा मंत्र्यांनी पाहिला तर त्यांना मात्र कपाळावर हात मारल्याशिवाय पर्याय उरणार नाही। मग मंडळी, असं जर तुमचं प्रबोधन कंपनीतील अधिकारी करू लागले तर यापेक्षा जास्त तुम्हाला विजेचे झटके बसल्याशिवाय राहणार नाहीत। चंद्रकांत जाधव, सविस्तर न्यूज, विटा।